अध्यक्ष महाराज, मी सांगत होतो की गेले 2-2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये जिथे 50% शहरं आहेत, 50% आपली लोकसंख्या शहरांमध्ये राहते, इथे प्रशासक बसवलेले आहेत. प्रशासक बसवल्यानंतर साधारणपणे स्थानिक नागरिकांनी, सामान्य माणसांनी, प्रत्येक व्यक्तीने जायचं कोणाकडे? नगरसेवकाकडे जायचं, आमदाराकडे जायचं, खासदाराकडे जायचं. आणि मग नगरसेवक नसल्यानंतर गटर वॉटर मीटर हे प्रश्न सोडवणार तरी कोण? वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये आपली आपली पद्धत आहे, प्रशासनाची पद्धत असते. त्याच्यात तुम्ही वॉर्ड ऑफिसरकडे जाता, डीएमसी कडे जाता, एएमसी कडे जाता. पण हे सगळं करून देखील प्रश्न काही सुटत नाही. अनेक टेंडर अशी काढली जातात, अनेक कामं अशी काढली जातात जिथे आपल्याला दिसतं, स्पष्टपणे दिसतं. आणि मग काही सत्ताधारी पक्षातले लोक हा विषय घेतात, काही आम्ही विषय घेतो की कुठे ना कुठेतरी गफलत झालेली आहे, घोळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे, गडबड झालेली आहे. आणि ही सगळी गडबड ह्याच्या मागे नक्की कोण आहे, तर हे कोणी उत्तर द्यायला पुढे येत नाही. मुळात जनप्रतिनिधी नसल्यामुळे, लोकातून निवडून आलेले प्रतिनिधी नसल्यामुळे ह्यांना काही पडलेलीच नाहीये. अधिकारी आपल्या सहीवर चालवत आहेत, आपलं आपलं प्रत्येक ठिकाणी मंडळ बनवलेलं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर अध्यक्ष महोदय, मला 2 ओळी मी ज्या काही आता पाहिल्या होत्या त्या लक्षात येतात. परिस्थिती शहरांची बघा कशी आहे. शेर मी बोलतोय, लोढा साहेब ऐकून घ्या. लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, लगाकर आग शहर को बादशाह ने ये कहा, उठा है दिल में तमाशे का शौक बहुत, उठा है दिल में आज तमाशे का शौक बहुत, झुका के सर, म्हणजे हे सगळे अधिकारी, झुका के सर सभी शाहपरस्त बोल उठे, हुजूर का शौक सलामत रहे, शहर और भी बहुत है.